नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 28 सप्टेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। हा जो व्हिडिओ आहे शनिवारच्या दुपारचा लिलावचा व्हिडिओ आहे। कन्फ्यूज होऊ नका, आज रविवार आहे, आज लिलाव बंद असतो मित्रांनो। दुपारची आवक 200-300 मध्ये होती। बघू काय बाजार भाव निघतो। सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो सबस्क्राइबर खूप हळूहळू वाढते, सबस्क्राइब करा प्रत्येक जण। 100% मधून फक्त 5% लोक सबस्क्राइब करतात आणि बाकी 95% फक्त व्हिडिओ बघतात। असं नका करू, सबस्क्राइब करा मित्रांनो, व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी घात सगळ्याचा बाजार भाव सांगेल। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघून कळणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण ट्रॅक्टरचा लिलाव राहणार आहे आणि दुपारचा लिलाव आहे शनिवारच्या। आज रविवार आज लिलाव बंद असतो। चला भाव बघूया। 1000 रुपये ना बघू शकता तुम्ही। 1000 रुपये जाईल मित्रांनो, 1000 रुपये पिंपळगाव वासवंत बघू शकता तुम्ही। गोल्टा आहे 740 ना, 740 जाईल। बेडचा कांदा आहे 740 रुपीज। किती गेले? 840 रुपये जाईल। 840 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव 1001 रुपया 1001 रुपीज बघू शकतो तुम्ही। 1001 कुठला आहे कांदा दादा? खडक जामचा कांदा आहे, ठीक बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 900 रुपये जांभुडखे बघू 900 रुपये जाईल। 900 रुपीज बघू शकतो तुम्ही। 840 कुठला आहे कांदा? चिंचखेड 840 बघू शकतो तुम्ही। 840 रुपीज गोल्टी गोल्टा मिक्स आहे। पुढं बघू काय भाव गेलं? 890 रुपये जाईल। 890 रुपये 890 रुपीज। बेड का? पुढं बघू काय भाव गेले? 890 रुपये जाईल। 890 890 रुपीज शिरसागर। पुढं बघू काय भाव गेलं? 925 रुपये 925 925 रुपीज। कुठला कांदा आहे? सारोळे, ठीक आहे। आपला कांदा आहे का? किती माल बाकी अजून? 2 ट्रॅक्टर आहे का? बरं बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे, ठीक। पुढं बघू शकतो तुम्ही। गोल्टा आहे 852 जाईल। 852 रुपीज। कुठले दादा? चिंचखेड, बरं बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। साईज आहे 65-70 साईज आहे। एक साईज माल आहे। 1014 जाईल। कुठला आहे कांदा? पिंपळगाव 1014 रुपीज पिंपळगावचा कांदा आहे। पुढं बघू शकतो तुम्ही। 1061 रुपये कुठला आहे कांदा? चिंचखेड का? बरं 1061 रुपये 1061 रुपीज। पुढं बघू हे किती गेलं? 870 हा पण चिंचखेडचा ना? उंबरखेड का? बरं 870 रुपीज। पुढं बघू किती गेलं भैया? 1160 रुपये बघू शकतो तुम्ही। 1160 1160 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे, बरं पुढं बघू शकतो तुम्ही। गोल्टा माल किती गेलं? 875 875 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव। काय भाव गेलं? 1080 बरोबर ना? 1080 रुपये 1080 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेड बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1000 रुपये 1000। कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा 1000 रुपये, बरं काय भाव गेला दादा? 780 लय कमी गेलं। 780 रुपीज डाऊन आहे का आज? बरं कुठले आपण? बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 971 971 रुपीज
कुठला आहे कांदा? पिंपळगाव. ठीक. काय भाव गेला दादा? 981. सकाळी किती गेलं होतं? 1040. बरं. 4 पैशांनी कमी पडलं. बरं. कुठले होते आपण? उंबरखेड. बरं. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 951. 951 रुपीज. कुठले आपण? उंबरखेड ना. ठीक. बघ शकतो मी. गोल्टा आहे. काय गेलं गोल्टा? 814 रुपये. 814 रुपीज. कुठले आपण? पिंपळगाव बसवंत. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1100 रुपये. 1100 रुपीज. 1100 रुपये. पिंपळगाव ना. आंतरवेली. सॉरी, आंतरवेलीचा कांदा आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 866. 866 रुपीज. कुठले आपण? रामाचं पिंपळस. ठीक. पुढे बघू. नमस्कार. काय भाव गेलं? 1052 जाईल. 1052 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? हा, अच्छा. पुढे बघू. काय भाव गेलं काका? 1100 रुपये. एक साईज माल आहे, मोठा माल आहे. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? कोकणगाव. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. किती माल बाकी अजून? ठीक. पुढं बघू. काय भाव गेला? 1000 रुपये. 1000 रुपये. साकोरे का? 1000 रुपये. 1000 रुपीज. काय भाव गेला दादा? 822. 822 चालेल. 822 रुपीज. कुठले आपण? दोनगाववाडी. बरं. काय भाव गेला काका? 601 रुपये. 601 रुपीज. गोल्टी. कुठले आपण? कोकणगाव. बरं. बघू शकतो तुम्ही. सुपर माल आहे मित्रांनो. काय भाव गेलं? 1345. 1345 रुपीज. 1345. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. माल किती शिल्लक आहे अजून? 2 एक ट्रॅक्टर आहे. बरं. ठीक. काय भाव गेला दादा? 1126 जाईल. 1126 रुपीज. 1126. कुठला रे कांदा? मेहंदीपाडा. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. मेहंदीपाड्याचा कांदा आहे. काय भाव गेलं गोल्टा भाऊ? काय भाव गेलं? 800 पूर्ण. 891 ना. सुपर गोल्टा आहे. बघा तुम्ही. 891 जाईल. 891 रुपीज. कुठले आपण? वरखेडा. बरं. बियाणं कोणतं त्याचं? बरं. ठीक. काय भाव गेला दादा? 950 रुपये. 950 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. मिक्स साईज कांदा आहे. काय भाव गेलं? 900 रुपये. 900 रुपये जाईल. 900 रुपीज. कुठले आपण? सरले दिगर. बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणे. प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. सरले दिगर ना. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 1091. 1091 रुपीज. 1091. कुठला आहे कांदा? निमपाडा. चिंचपाडा. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. चिंचपाड्याचा कांदा आहे. ठीक आहे. माल किती शिल्लक आहे? 3 एक ट्रॅक्टर आहे का? ठीक. काय भाव गेला दादा? 1299. लगभग 1300 रुपये जाईल. 1300 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांदा. कुठला आहे कांदा? चिंचपाडा. बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. चिंचपाड्याचा कांदा आहे. ठीक आहे. माल किती शिल्लक असेल? 4-5. बरं. पुढं बघू. काय भाव गेला? 1000 रुपये. 1000 रुपीज. बघू शकतो तुम्ही. कुठला कांदा आहे? कुठला? अच्छा. बियाणं कोणतं होता त्याचं?
घरचा आहे. घर याच्या आधी कुठं आले होते का मार्केटमध्ये? नाही ना. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कलर आहे, साईज आहे, एक साईज माल आहे. काय भाव गेलं? 1280 रुपये. कुठला आहे कांदा? वरखेडा कनाशी 1200 रुपये, 1200 रुपये. पुढं बघू शकतो तुम्ही, कलर आहे, सुपर माल आहे. किती गेलं? 1201. 12 जाईल 1201 रुपीज. कुठला आहे कांदा? लालपाडी. बरं, बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणे. गावासारखंच माल या. बरं, पुढं बघू. काय म्हणत्या? गावासारखा भाव नाही. बरोबर आहे, भाव नाही. किती माल बाकी अजून? 4-5 किती खराब निघत आहे का ट्रॅक्टर माल? काय खराब नाही. काही नाही ना. बरं, पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 925. 925 रुपये. कुठला आहे कांदा? तेलदरी. बरं, बघू शकतो मी, कलर आहे, सुपर माल आहे, एक साईज माल आहे, 55-60 साईज आहे. काय भाव गेला काका? 1200 रुपये. 1200 जाईल 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? रसाचं बियाणं आहे, लोखंडेवाडीचा कांदा आहे. ठीक आहे, पुढं बघू. हे काय भाव गेलं? 924 रुपये. 924 रुपीज. 924. कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी. ठीक आहे. काय भाव गेला दादा? 900 रुपये. कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी. 900 रुपीज. 900 रुपये. बरं, बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, घरगुती बियाणे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? किती गेलं? 1100 रुपये. 1000 रुपीज. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? बरं, बियाणं कोणतं होतं याचं? गावठी बियाणे. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1251. बघू शकतो क्वालिटी, मीडियम साईज कांदा आहे. 1251. 1251 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा, भाकुर्डे, कळवण तालुका. बियाणं कोणतं होतं याचं? जेलोरचं बियाणं आहे. माल किती बाकी अजून? संपलंय का? बरं, ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? धारणगाव. अच्छा, बियाणं कोणतं आहे? जिंदालचं बियाणं आहे. बरं, परत घ्यायचं.